नुकतंच आपल्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला संपन्न झालं। या अधिवेशनामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज मिळू शकलं असतं। संत्र्याची निर्यात थांबली आहे कारण की बांगलादेशनं आयात शुल्क लादलेलं आहे। ते आयात शुल्क सुद्धा बांगलादेशनं कमी केलं असतं, संत्रा उत्पादकांना न्याय मिळाला असता। याच अधिवेशनामध्ये सरकारनं कांद्याची जी निर्यात बंदी लादली आहे ती एका झटक्यात उठवली असती आणि याच अधिवेशनामध्ये द्राक्ष असतील, डाळिंब असतील किंवा इतर शेतकरी असतील सर्वांना न्याय मिळू शकला असता। परंतु मित्रांनो, हा न्याय का मिळाला नाही माहिती का? सरकार गेंड्याच्या कातडीचं असतंय। सरकार शेतकऱ्याच्या बाजूची धोरणं आखतच नाही, परंतु त्या सरकारला शेतकऱ्याच्या बाजूला झुकवायचं काम हे विरोधी पक्षाचं असतंय। परंतु विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांना मॅनेज होता हे आता आपल्या समोर आलेले याचे खळबळजनक खुलासे मी तुमच्यासोबत करणार आहे। तुम्ही जर कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून हा व्हिडिओ बघायला आले असाल तर आताच व्हिडिओ सोडून जाऊ शकता। मला अपेक्षित आहे भारताच्या सतसत विवेकबुद्धी जागृत असलेल्या नागरिकाची। मुळामध्ये जर तुम्ही शेतकऱ्याचं सुरुवातीपासून बघितलं तर तो दुष्काळानं होरपळलेला आहे आणि नंतर कसं बसं त्यानं सोयाबीन किंवा इतर पिकं घेतलीत आणि ते पिकं घेतल्यानंतर परत एकदा त्यानं रबीची पेरणी केल्यानंतर त्याला अवकाळीनं झोडपून काढलेलं आहे। म्हणजे तो इतक्या संकटांवर पाय देऊन कुठेतरी उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, परंतु उभं राहिल्यानंतर परत त्याच्या कंबरड्यामध्ये सरकार आणि सुलतान हे सुलतानी आसमानी हे संकट आहे हे कुऱ्हाड टाकण्याचं काम करत आहे। म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला आता काही खुलासे यामध्ये करायचे आहेत की काल एक बातमी माझ्या निदर्शनास आली। त्या बातमीमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार तर हे विरोधी पक्ष नेते आहेत। नाना पटोले स्वतःला किसान नेते म्हणून घेतात राष्ट्रीय पातळीवरचे। त्यानंतरचे आहेत बाळासाहेब थोरात, त्यानंतरचे काही काँग्रेसचे मेन लीडर अशोक चव्हाण वगैरे। तर या लोकांना चांगल्या प्रकारचा निधी हा सरकारकडनं दिला गेला, परंतु बाकीचे उर्वरित जे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार किंवा उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत यांना विशेष निधी किंवा यांना पुरवण्याच्या मागण्यांवर निधी देण्यात आलेला नाही। ही TV9 मराठीची एबीपी माझाची बातमी आहे आणि TV9 मराठी आणि एबीपी माझा या बातमीवर खुलासा करताना पुढे असं म्हणतात, म्हणजे वडेट्टीवार त्या बातमीमध्येच म्हणतात की वडेट्टीवार स्वतःच्याच आमदारांना त्या ठिकाणी धमकावतायत। तुम्ही चुकीचे आरोप करतायत, मला थोडाफार दिला, पटोलेंना थोडाफार दिला, त्यानंतर बाळासाहेब थोरातांना दिला, अशोक चव्हाणांना दिला, मग आम्हाला थोडाफार, आम्ही का त्यांच्या दालनात गेलो होतो का? परंतु ते तुम्हालाच कसा निधी देतात? तुमचं काम आहे, तुम्ही विरोधी, म्हणजे एकीकडे तो अजित पवार नावाचा जो माणूस आहे की कुठलंही सरकार झालं तरी तो उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये ठरलेला आहे। म्हणजे या महाराष्ट्राचं कसं झालंय माहितीये का? उद्धव ठाकरे अँड फॅमिली, त्यानंतर शरद पवार अँड फॅमिली आणि बाकीच्या काही फॅमिल्या ज्या आहेत ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झाल्यात। म्हणजे हजारो कार्यकर्त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातला कर गोळा करायचा आणि यांच्या घशात घालायचा, यांच्या घरात घालायचा आणि मग यांचाच नातवंडा पतवंडापर्यंत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार होण्याचे अधिकार असतील, तेच सत्ता उपभोगत राहणार। मग याला तुम्ही आधुनिक हुकुमशाही म्हणायला काय हरकत आहे? आधुनिक लोकशाही कशाला म्हणता याला? आधुनिक हुकुमशाही आहे। म्हणजे 1947च्या आधी जे होतं त्याच पद्धतीची संस्थानं पुढे चालत आलेली आहेत। मग याचा अर्थ जे सत्तेत सध्या बसलेले आहेत, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे काय धुतल्या तांदळाचे अशातला माझा म्हणण्याचा उपयोग नाहीये। ते तर गेंड्याच्या कातडीचे आहेत, परंतु त्यांना झुकवण्याची ताकद ही लोकशाहीच्या दुसऱ्या चाकामध्ये असते। ते दुसरं चाक म्हणजे विरोधी पक्षनेता असतो। परंतु अजित पवार असो की विजय वडेट्टीवार असो, हे लोक सत्ताधाऱ्यांना मॅनेज आहेत। बरे मॅनेज काय आहेत? हे सत्ताधाऱ्यांवर तुटून का पडत नाहीत? हिवाळी अधिवेशन संपूर्ण मी बघत होतो, त्या अधिवेशनामध्ये कधीही शेतकऱ्यांवरनं तुम्ही सभात्याग केला नाही, शेतकऱ्यावर तुम्ही त्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं नाही, शेतकऱ्यांच्या बाबत तुम्ही असं आक्रस्ताळीपणा जरा काही केलाच नाही। का केला नाही तुम्ही? कारण तुम्ही जर तो केला असता तर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना इतका तो भयान त्याच्या आयुष्याचा धिंगाणा झाला, त्याला पॅकेज मिळू शकलं असतं, पण नाही आहे ते काही। त्यानंतरचा काही महत्वाचे मुद्दे असे आहेत की तुम्ही बघा, जयंत पाटील आहेत, यांना पण बऱ्यापैकी निधी दिला गेलाय। नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा हे जे मास लीडर म्हणतो ना आपण यांना मास लीडर म्हणतो, किंवा आपण बाबा तो माणूस 7 टर्म निवडून आलाय, 6 टर्म निवडून आलाय, 5-5 टर्म तो माणूस निवडून येतोय, याचा अर्थ तो खूप विकास करत असणार। पण जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या मतदारसंघामध्ये जातो तर विकास काही एवढा दिसत नाही। चल्याचपाट्यांचा विकास दिसतो, परंतु मतदारसंघांचा, तळागाळातल्या लोकांचा विकास दिसत नाही। मग प्रश्न पडतो माझ्यासारख्याला की हे लोक निवडून काय येतात? तर याच्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट एक अशी आहे मित्रांनो की हे लोक यांची मक्तेदारी झाली आहे त्या विधान भवनामध्ये।
हे लोक एकमेकांच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग कॅन्डिडेट टाकत नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. नाहीतर तुम्ही कमेंट्समध्ये व्यक्त व्हा, सद्बुद्धीने विचार करा. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, भारताच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 60 ते 70% कांद्याचं उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून होत आहे. आणि मग त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मानेवरनं सुरी फिरवण्याचा निर्णय केंद्र सरकार जर निर्यात बंदीचा निर्णय लादून जर घेत असेल, तर अशा वेळेस या विरोधी पक्षाचं काम नव्हतं का की त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचं आणि त्या कांदा उत्पादकाच्या माध्यमातून सरकारला दाखवून द्या, कारण की कांद्यानं सरकार पडलेले आहेत आणि सरकारनं याचा दास्ता घेऊन निर्यात बंदी रद्द केली असती किंवा अटी शर्तीसह लागू केली असती. आज 50 रुपये किलो असलेला कांदा अचानक 12 रुपये किलोवर आला, 15 रुपये किलोवर आला. हे पाप सत्ताधाऱ्यांचं आहेच, परंतु या सगळ्या याच्यामध्ये गुरफटलेल्या विरोधी पक्षाचा आहे. तुम्हाला माहिती हा विरोधी पक्ष टोकाचा विरोध का करत नाही? विरोधी पक्षामध्ये जे मेन लीडर आहेत, ज्यांच्यावर विरोधी पक्षाची धुरा विरोधी पक्षाच्या अध्यक्षांनी सोपवलेली आहे, ते लोक टोकाचा विरोध यासाठी करत नाहीत कारण की जो टोकाचा विरोध करायला जातो ईडीची नोटीस त्याच्या घरी जाते. म्हणून तुम्हाला तर आम्ही भाजपमध्ये किंवा शिंदे गटामध्ये आम्ही घेऊ शकत नाही किंवा सत्ताधारी बाजूला तुम्हाला आता आम्ही घेऊ शकत नाही आहोत, कारण की इकडे आता वॅकन्सी राहिलेली नाही. मग तुम्ही तिथेच राहा, कारण की आम्हाला लोकांना दाखवा पण लागेल की या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे. आम्हाला दाखवा पण लागेल की या देशामध्ये विरोधी पक्ष आहे, तो आवाज उठवतो. म्हणून तुम्ही आमच्या विरोधात आवाज उठवा, परंतु टोकाचा विरोध जर करसाल तर आम्ही तुम्हाला जलामध्ये टाकू. म्हणून ही जी काँग्रेसची सगळी मंडळी आहे, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एका संस्थानाच्या पलीकडे करप्शन करून हजारो कोटींचं मालमत्ता आणि माया जमवलेली आहे, तर ते बिलकुल यांच्या विरोधामध्ये बोलत नाहीत. ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. आज जे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये पंकजाताई मुंडे, देवेंद्र फडणवीस, पाशा पटेल या लोकांनी सोयाबीनची दिंडी काढली होती, सोयाबीन कापूस उत्पादकांची, आणि त्यांनी सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल दराची मागणी 2014च्या आधी केली होती, 13-14 मध्ये. आज 2024 उलटलाय, 10 वर्ष होऊन गेलेत. 10 वर्ष झाले तरी सुद्धा सोयाबीनचे भाव 6,000 होऊ शकले नाहीत. मग आज त्यांना स्वतःला काही वाटत नाही का? ते विदर्भाचे सुपुत्र आहेत. मग हे त्यांनी केलं. काँग्रेस सरकार तत्कालीन होतं, त्यांच्या विरोधात रोष निर्माण केला आणि सरकार पलटलं. मग आज शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नाना पटोले हे किसान लीडर आहेत. ते कांद्यांसाठी, ते धानासाठी, ते सोयाबीन कापसासाठी, ते संत्र्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? कारण की अजून यांच्या डोक्यातला सत्तेचा हँगओव्हर गेलेलाच नाहीये. यांना अजून हे रिअलाइज झालेलं नाही की आपण आता कुठेतरी विरोधी पक्षामध्ये, कारण की काँग्रेसची लोकांना सतत सत्तेत राहायची सवय आहे. पण माती जनतेची होते. जनतेनं आता सद्बुद्धीने विचार केला पाहिजे की तुम्ही या सगळ्या लोकांना निवडून देता, सगळ्या पक्षाच्या. हे सगळे जे आहेत ना, हे तुमच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी बसलेले आहेत. बच्चू कडूचे असे धारदार आपण व्याख्यानं बघतो त्या विधानसभेतले भाषण, परंतु कथनी आणि करणीमध्ये फरक आहे बच्चू भाऊ तुमच्या. तुम्हाला जर इतका शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर मग निर्यात बंदी करणाऱ्या, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या, संत्रा उत्पादक, धान उत्पादक शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या सरकारसोबत तुम्ही मांडीला लावून का बसलात? याचा प्रश्न तुम्हाला पडत नाही बच्चू भाऊ? हा सुद्धा बच्चू भाऊंनी विचार करणं गरजेचं आहे ना. मला या प्रसंगी शरद जोशी साहेबांची आठवण येते. ते म्हणायचे गुंडा अफसर आणि नेता तस्कर. तशामध्ये झाले. शरद जोशी साहेब असते तर कांद्याचा इतका मोठा रस्ता रोको झाला असता आणि ते दिल्लीचं सरकार हादरलं असतं, निर्यात बंदी रद्द झाली असती. परंतु आज शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक नेते कोणी लढायला तयार नाहीयेत. सगळ्यांना सगळ्या आपापल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीची चिंता पडलेली आहे. अरे शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक लढा तुमच्या पदरामध्ये आमदारकी, खासदारकी आणि मंत्रिपद येऊन पडतील असं मला शेतकरी नेत्यांना सांगायचंय. मग हे सगळं करत असताना हे जे सगळा आपण सारे भाऊ आणि मिळून या जनतेला खाऊ अशा पद्धतीचं सगळं धोरण चाललेलं आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडनं विदर्भाच्या चर्चेसाठी प्रस्ताव मांडण्यात येतो, परंतु या वर्षीच्या विरोधी पक्षनेत्याला त्याचं ध्यानच राहिलं नाही की दरवर्षी विरोधी पक्षनेता हा विदर्भाच्या चर्चेच्या दृष्टीनं प्रस्ताव मांडत असतो. तो प्रस्ताव मांडलाच नाही. हे कोण सांगतंय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवण करून देतात विरोधी पक्षाला. मग विरोधी पक्ष तुमच्या आमच्या मुद्द्यांना घेऊन किती सिरियस आहे हे या ठिकाणी कळतंय. जनतेचा मूड आहे भाजपच्या विरोधामध्ये, जनतेचा मूड आहे शेतकऱ्याच्या विरुद्ध निर्णय घेतलेल्या सरकारच्या विरोधामध्ये, परंतु त्या मूड जो आहे जनतेचा
त्याला दिशा देण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं, परंतु ते पक्ष करत नाही, कारण ते त्यांच्या बुडाखाली कढया आहेत सोन्याच्या. ते जर बाहेर रस्त्यावर आले तर ते कढया भाजप घेऊन जाईल ईडीची नोटीस देऊन, म्हणून त्यांना भीती आहे. आणि मग ते तात्विक किंवा वैचारिक किंवा टोकाचा विरोध करत नाही आहेत, ते फक्त विरोधाला विरोध करतायत. ही वस्तुस्थिती आहे. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि या भारताचा जागरूक नागरिक सत्सद विवेकबुद्धी जागरूक ठेवून कुठल्याच पक्षाची लाळघोटी न करता सर्वांना एका रेषेत बघून मी माझं मत मांडलेलं आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे हे कमेंट्स करून सांगा. इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जागृत व्हा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की तरुणांनी विशेष करून राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये. आपण दुर्लक्ष करत राहिलो तर आपण पीएचडी करू आणि हे विधानसभेत म्हणतील की पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत. म्हणून या अनपढ लोकांकडनं आपल्या ब्राईट फ्युचरची अपेक्षा होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थेचा भाग बनावा लागेल. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.